आज चिवडा बनवत असताना आमच्या कॅमेरामॅनने असा काय घोटाळा केला की चिवड्याची रेसिपी अधुरी राहून गेली. काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर त्याच्या आधी आमच्या पियूला स्कूलमध्ये 15 ऑगस्ट निमित्त हे गिफ्ट भेटलं होतं. आता मुलांना किती उत्सुकता असते, कुठलेही गिफ्ट भेटले गेले लगेच ते खोलून बघायचं. आता ते झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला चिवडा बनवायला घेतला. तर हा जो आहे ना मक्याचा चिवडा आहे आणि आमच्या सगळ्यांना मक्याचा चिवडा जास्त आवडतो. पोहेचा वगैरे आम्ही काही जास्त खात नाही. तर छान असं तळून घेतलं होतं. तळून झाल्यानंतर आता शेंगदाणं, खोबरं, बदाम, भाजकं पोहे आणि थोडा कढीपत्ता असं घेतलं होतं मी. आता माझ्याकडे काही काजू नव्हतं त्याच्यामुळे मी घेतले नाहीत, तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं ना एकत्र तळलं तरी पण चालतं. छान असं लालसर होऊन द्यायचं आणि जे तळलेले पोहे होते ना त्यात ते टाकून घ्यायचं. आता ही थोडीशी बारीक साखर करून घ्यायची. आता मेन घोटाळा इथंच कॅमेरामॅनने केला होता. थोडी हळद घेतली, लाल तिखट घेतलं, मीठ आणि चिवडा मसाला घेतला. ते सगळं ना तेलात तळून घेतलं आणि ते या चिवड्यामध्ये टाकलं. आता तेच मेन शूट ना आमच्या कॅमेरामॅनने केलं नाही आणि चिवड्याची सगळी रेसिपी अधुरी राहून गेली. तर छान असा कुरकुरीत चिवडा बनवून झाला होता. ते झाल्यानंतर आता संध्याकाळच्या टायमिंगला आमच्या आदिराच्या अशा 2 काही पोण्या बांधल्या होत्या आणि ती छान अशी डॉल दिसत होती. दादाला असं काय मांडीवर घेऊन झोपत होते. आता एवढं सजीव आणि दादावर किती ते प्रेम. तर चला, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही करून घ्या. बाय.